नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास जो होता ना, तर त्याच्याविषयीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर सगळ्यात पहिले जे आहे ते राजकारणात कसे आले आणि त्यांचा जो आहे ना तो जीवन प्रवास कसा होता राजकीय, त्याच्याविषयीची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला। श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता। 1984 किसन नगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती। त्यानंतर 1997 मध्ये ते नगरसेवक बनले। त्यानंतर 2001 ते 2004 या कालावधीमध्ये ठाणे महापालिकेचे सभागृह नेते म्हणून श्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकाल जो आहे ना त्यांचा राहिलेला आहे। त्यानंतर 2005 या कालावधीमध्ये शिवसेनेचे ठाणे येथील जिल्हा प्रमुख म्हणून श्री एकनाथ शिंदे यांनी काम पाहिलं आहे। त्यानंतर 2014 मध्ये विरोधी पक्षनेते या पदावर त्यांनी त्यांचा राजकीय कार्य केलेला आहे। 2014 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांना हे पद मिळालं होतं। सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ते खाते देण्यात आलं होतं। त्यानंतर 2019 मध्ये नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे होते। त्यानंतर 2022 मध्ये बंडखोरी म्हणजे शिवसेना पक्ष शिंदे गट जो आहे ना तो उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हा असा वेगळा होऊन त्यांचे जे 40 आमदार होते त्यांना घेऊन त्यांनी शिंदे शिवसेना असा पक्ष घेऊन त्यांनी 2022 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड झाली आणि 2022 ते 2024 या कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकाल पाहिला आहे। आणि 2024 मध्ये जी 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राला आता श्री देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत। तर त्यांच्याच कार्यकालामध्ये आता श्री एकनाथ शिंदे यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री पदासाठीची शपथ घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा आता कार्यकाल सुरू झालेला आहे। तर अशी होती श्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासाविषयीची माहिती। तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे राजकीय जीवनाविषयीची नेत्यांच्या राजकीय जीवन तसेच सरकारी ज्या अपडेट येतात नवीन योजना येतात स्कीम येतात आणि त्याचे फॉर्म वगैरे त्याच्या संदर्भातली माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका। व्हिडिओ शॉर्टमध्ये पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। मराठी बातमी चॅनलवर तुमचं सर्वांचं धन्यवाद आहे। थँक्स फॉर